आधीच का उठलंय? सरप्राईज होतं तुमच्यासाठी. मम्मी अरे खुडीले कांदा हळूच पाय टाकते माझ्या शेण तसं आरती का नाही मित्रांनो बघा. मीच उठून तिला सरप्राईज दिलं. ती मला सरप्राईज द्यायची होती. हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आत्ता वाजले सकाळचे 6 आणि 6 वाजता तुमची शिल्पाताई काय करते बघायचे. मी पण आत्ताच उठलो आहे झोपेतनं. आणि सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला मित्रांनो, तुम्हाला दावतो शिल्पाताई काय करते. चला. अरे दरवाजा उघड की. तर बघा मित्रांनो काय चाललंय शिल्पाताईचा कार्यक्रम सगळा. गुढीपाडव्याचा दिवस आज, नवीन वर्षाचा दिवस आपल्या मराठी भाषेत. नंतर उठवीन. पाय धुते दरवाजा उघडण्यासाठी. काय बाहेर कार्यक्रम केलाय तुम्हाला दावतो. तर चला. खिडकी लावतो. सकाळ पोर्च पण धुतलंय ना, त्यामुळे शुभ सकाळ. बघा मित्रांनो, इथं सगळं सांडलं होतं कुरडईचं काल करताना. आणि शिल्पाताईने उठून काय केलंय धुतलंय, तुळशी धुतलंय. आता सारायचं. बघा मित्रांनो, 4:30 4:30ला उठली आणि हे पाणी मारून पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा सारवते ती. सारवता विचार करत होते. पहिल्यांदा सारवले पण बेस्ट. शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. बघा आता काय चाललंय. मी म्हणलं सगळं बघा झालं ना, मित्रांनो, हे बघा सारवलं सगळं. मला जाग आली अचानक, हात साईडला गेला मला. मी दिसली नाही. मित्रांनो, असं झोपल्यावरती हात असं करतोय मी, मला हाताला काहीच लागलं नाही. मग म्हणलं ही गेली कुठं. मग उठून बघतोय तर ही बाहेर येऊन तिथं चालले आपलं हे बघा सारवायचं काम मस्तपैकी. मी म्हणलं तुम्हाला नंतर उठव, सगळं झाल्यानंतर मी म्हणणार आहे आहो उठा ना, आज गुढीपाडवा आहे. तेच म्हणतात ना, गुढीपाडवा आहे, उठा पटकन, आपल्याला सारवायचे ना. मी सगळं झाल्यानंतर तुम्हाला उठवणार होती. म्हणजे सगळं झाल्यानंतर मला हे म्हणायचं होतं, सगळं झाल्यानंतर मग उठवणार होती तुम्हाला की आहो उठा पटकन, गुढीपाडवा आहे, आपल्याला सारवायचे, सगळं आवडायचे. मग तुम्ही आधीच का उठलंय? सरप्राईज होतं तुमच्यासाठी. मम्मी पण मीच उठून तुझ्यासाठी सरप्राईज दिलं. तर मित्रांनो बघा, गाईंचं शेण आणून हे सगळा कार्यक्रम शिल्पाताईंनी केलेला आहे. अरे देवा, कवा उठली काय माहिती रे बाबा. मी उठलोय आत्ताशी मित्रांनो, खरंच आत्ता उठलोय. तुम्ही बघत असाल 6 वाजले, ते 6 वाजता मी उठलोय. ती म्हणते मी 4 वाजता उठले. पोटसुद्धा पूर्णपणे तिने धुवून घेतलं हो का. हे सगळं इथं बघितलं का, पोटसुद्धा धुवून घेतला मित्रांनो. पोर्चमध्ये सुद्धा लय राडा होता, सगळं धुवून घेतलंय. आता शेण गेली आणत का गायांच्या खाली. अरे गाया म्हणतात आमचं शेण घेऊ नको. कमी पडेल हो, लय दिवस झालाय ना सारवलं नाही, मग शेण जास्त लागतंय. तेच बस, आधी तेवढंच घे, परत ना पुढचं घे. तेवढंच लय झालं. नाही, आतापर्यंत 2 घमेला झालंय, तिसरा 2 गमेल झाले. हे जास्त आहे ना, लय दिवस झालाय ना.
पातळ करायचं, घट्ट नको करू. माती दिसतंय सही. हा पण पलीकडे आता नेबर आहे ना, अलीकडे माती, तिकडे नाही लागत. म्हणून मी म्हणलं एवढं आधी हे खालं, एवढं खाल्लं मग दुसऱ्याला घेते. प्लीज साईड. साईड, अरे वा. कसं काय मित्रांनो बघा, पळते तुरु तुरु. येऊ लागला नाही. पाणी सुरू करून घ्या बरं. तिकडे जास्त माती आहे ना, हम्म? तिकडं हा, माती जास्त आहे त्यामुळे. शेत सरवच नाही, हे असंच नाही आधी ते, आणि मग शेवटला राहिलं असं हे. तर मित्रांनो बघितलं नाही कसं काय केलं शिल्पाताईने कार्यक्रम. बराबर माझा कार्यक्रम केला गुपचूप उठून. पहिल्यांदा युपीच्या पोरीने घर सारवले, घराच्या पुढचं अंगण सारवले. ह्याच्या आधी तिने कधी सारवलं नव्हतं. ह्याच्या आधी ती कधीच म्हणजे शेण सारवलं नव्हतं, काय नव्हतं मित्रांनो. पहिल्यांदा उठून युपीच्या पोरीने शेण सारवले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तिने कुरडया पण केल्यात, आणि पहिल्यांदा तिने पापड पण केले. कुरडयाच्या व्हिडिओमध्ये कुरडया बघा, पापडाच्या व्हिडिओमध्ये पापड्या बघा, आणि आता ह्या शेणाचा व्हिडिओ आहे. शेणाचा म्हणजे सारवल्याचा. महाराष्ट्रीयाची संस्कृती जपलेली आहे का नाही, वाटत असेल ना जपलेली, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. कमीत कमी मला ह्या व्हिडिओवरती 100 कमेंट आल्या पाहिजेत, तरच मी मानेन की युपीच्या पोरींनी बाहेरून येऊन आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की नाही सांगा. आज गुढीपाडव्याचा सण आहे, आणि गुढीपाडव्याच्या सणादिवशी तिने हे सारवण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि ते पण पहाटे 4ला उठून, का तर तिला येत नाही म्हणून तिला वाटलं की मला येईल का नाही, म्हणून आपलं लवकर उठून लवकर करत बसते. मला वाटलं उशीर होईल, येतात की नाही. काल दिवसभर काम केलेलं आहे. अरे ही शिल्पच आहे का, पण दुसरी कोण आली शिल्पाच्या ह्याच्यात बहिरुपिया. का शिल्प काम करत नाही ते? नाही शेण सारा ती पहिल्यांदा, त्यातलं शेण थोडं काढून ठेवा रे, लय म्हणजे घट्ट होईल. अजून तसे 2 काढून ठेव. तुला पातळ करायचं ते आता, कारण की इकडे शेण आहे. अरे मला उठवलंच मी करू लागलो असतो ना. घे पाणी अजून आता. तुम्ही दिवसभर रानात जाता कामाला. अरे शेजार पाजार जळून पार पिछवाडा गरम व्हायचा ना त्यांचा. हो दे ना, आपण आपल्या घरचे करायचे. आपले काय त्यांच्यामुळे आपण बंद करायचे का? घे पाणी साईडला सुरू. काय मित्रांनो, एकदाच मी आई सारवत होते तेव्हाच मी बघितली होती. बघितल्यानंतर म्हणलं, तरी मला लक्षात नव्हतं. एकदा मला वाटलं बाबूला उठवावं का, पण मला जाऊ दे, ते दिवसभर रानात काम करतात, ते उन्हात तानात, त्यांना मी नाही उठवली. मला जसं होईल मला तसंच करायचं. कोणता आपल्या घरी मुख्यमंत्री येणार आहे, जसं होते तसंच करायचं. अरे युपीची पोरगी तिकडून येऊन असं काम करते म्हणलं, मुख्यमंत्री सुद्धा एका दिवशी आपल्या घरी येईन, माहिती का? हा, लय भारी होईल मित्रांनो. आले तर पाणी बंद करून घ्या. आता आपल्या जवळचे मुख्यमंत्री राहिले नाहीत ना, तर ते तर केव्हाच आले असते. दादा आले असते नाही. हां, असं वाटायचं डायरेक्ट. पाणी पाणी. टॉमी ये देखो हमर टॉमी वरती वरती. हां शाबाश. ये बघा किती भारी ना भाऊ. चल त्याच्यावर नाही. टॉमी आता तरी दिसतंय 4 वाजता तर काय दिसत होतं मला अंधारात, मला होतंय की नाही. मला नाही जर झालं तर पाणी. बाबू काय म्हणणार आहे. कशी सारती बघा. मी हाताने पण सारवू शकते, पण उशीर होईल. मला हाताने जमतंय. घरी 1दा 2दा मी केलेलं आहे. म्हणजे कसं
आपली पूजा असते ना, पूजा हम्म. पूजाच्या जागेवर असं गोल सारवतात ना, हम्म. तसं मी घरी सारवलेलं आहे एकदा. होय. शेण बी घेते, पाणी बी घेते. बघा मित्रांनो, तिथं माती आहे ना, हम्म. त्यामुळे इथं नाही होणार आहे. थोडासा लावू का मी पण हात? नको, आता कशाला, भरलंय आता. बघा मित्रांनो, झालंय आता. तुम्हाला सारू वाटला का? हम्म. तुला बघून मला सारवं वाटलं. असं होय? हम्म. नको, राहू दे, कशाला भरायचं. असं सारवतात ना. हम्म. मला आज सण आहे, आपल्या घराचं राडा असलं मला अजिबात आवडत नाही मित्रांनो. मित्रांनो, आज गुढीपाडवा आहे, आपल्या मराठी संस्कृतीचा मराठी दिवस. तुम्हाला सर्वांना नवीन वर्ष आजपासून आपलं चालू झालं. गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एकदा आता बोलते, एकदा नंतर बोलते. कारण गुढी उभारायची मित्रांनो, आणि मुहूर्त फक्त 8 वाजेपर्यंतच आहे. त्यामुळे आम्हाला आता पटपट आवरून घ्यावं लागेल, हे का नाही ग? पाणी टाक की पाणी. तिकडं माती जास्त. शिल्पताईचं बघून लोक सुद्धा सारवायला लागले मित्रांनो. झाडायला लय वेळ गेला. हम्म? झाडायला सगळं झाडायला वेळ गेला. होय. कारण की लय माती होता ना. लय खुडीले कांदा. हळूच पाय टाकते माझ्या शेण. हा, हळूच पाय कांदा टाकते. काय होत नाही हो. काय होत नाही, पण मला अजून तिकडं काम करायचं या. मस्त सारथी का नाही मित्रांनो, बघा. मीच उठून तिला सरप्राईज दिलं. ती मला सरप्राईज द्यायची होती. चला गुढीपाडव्यात तिला काहीतरी सरप्राईज देऊ आपण आज, म्हणजे तिला पण शॉक होईल. खरं सांगू का मित्रांनो, बायकांना असं वाटतं की नवरा त्यांच्या प्रेमच करत नाही, आहे का नाही? होय. मी लोकांना वाटतं म्हणून, बायकांना वाटतं की नवरा त्यांच्या प्रेमच करत नाही, पण त्यांच्यासाठी काय काय आणलेलं असतं गुपचूप, ते त्यांना सुद्धा कळत नाही. प्रेम दाखवायचं नसतं हो, दिष्ट लागते, दिष्ट होतं. काय म्हणतात, दिष्टच ना? हां, दिष्ट. प्रेम दाखवायचं नसतं, दिष्ट होतं. तर फायनली मित्रांनो, मी रेडी झालेला आहे. तुम्हाला सांगते, अंघोळ आणि मेकअप वगैरे मम्मी सगळं झालेलं आहे, बघू शकता. आणि मस्तपैकी सारवून घेतलेलं आहे. सारवून झाल्यानंतर आता आहो रंगोळी काढतात ते, तर चला तुम्हाला दाखवते रंगोळी कसं काय काढतात ते मस्तपैकी. हे बघा आहो कसं रंगोळी काढतात. मित्रांनो मी पण काढणार आहे. होय. मित्रांनो, पांढरी रांगोळी नाही म्हणून प्रत्येक निशाण वेगवेगळा चाललाय आमचा. हो, पांढरी रंगोळी संपले नाही का?
तर हे बघा मित्रांनो, मस्तपैकी खूप छान रंगोली काढलेला आहे अहो. पोरगी पण काढते इकडं रंगोली. तुला येते का रे बाळा? हा. हे बघा दोघं लागलेलं आहे पोरं आणि इकडं आहो आहे ते. तर मित्रांनो तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला मी पण थोडंसं असं दरवाजापाशी मी थोडा नॉर्मल रंगोळी काढून घेते, कारण की मी जर बसली असती ना मित्रांनो तर खूप उशीर झाला असतं. त्यामुळे म्हणजे मी माझ्या आवरत होते, कारण की साडी घालायला मला खूप 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 वेळ जातो. तर त्यामुळे म्हणजे आता मी तयार झालेला आहे. आता केस विचारायचे आणि आपले एक छोटंसं रंगोली काढते मी, ठीक आहे, दरवाजापाशी. तोपर्यंत तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. मित्रांनो हे बघा आपले छान छान रंगोली तयार झालेला आहे. आणि इकडं आहो काय करतं ते साडी गुंडतात, काय म्हणतात त्याला, चुन्नट चुन्नट घाल बनवते साडी लावायची. हे बघा काय म्हणतात त्याला, गुढीपाडवा ना. गुढीपाडवा नीट बोल गाढवा. पिंक कलरची मस्त. चुन्नट दिसते का तुम्हाला? हे मी घेऊ का? आमची गुढी चालली चालली आभाळा. बाबा झोप नाही रे मला. मोठं आहे ना ते. दिसते चांगली. हो मस्त. ये इकडं का अशी दरावरती बांधा लागली तर बांधा लागली. Why? 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 Why कसं म्हणताय? मम्मी पाय पडले. इकडून खाल्लं, याच्या खाल्लं. दरा प्रसाद ते हातात घ्यायचं. शिवांश हे काय घातलंय तू गळ्यातला? देवाचा प्रसाद. देवाचे प्रसाद होय. काय म्हणतात त्याला? गुढी न गुढी गुढी आहे गुढी. गुढी. खाल्ला का तू? होय. तर फायनली मित्रांनो असं पद्धतीने असं प्रकाराने आमची गुढी वरती उभारलेली आहे. बघा वरती दिसत असेल तुम्हाला. दिसते का? काय माहिती तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. तर असं आम्ही आता गुढीपाडवाचं जे आपले काय सण आहे साजरा केलेला आहे. आम्हाला माहित नव्हतं कसं करतात काय करतात. आमच्या आईला माहित होतं त्यामुळे आम्ही लई आता पण विचार नव्हता करा. पण आज आई घरी नसल्यामुळे आम्ही केलेलं आम्ही आहे. आता केलेलं आहे. आणि सकाळी पहाटे उठून मी हे सगळं सारून घेतलेलं आहे. सारून ना सारून घेतलेलं आहे आणि खूप छान दिसत आहे. आणि खास मी गुढीपाडवासाठी मी हे सगळं सारवलेलं होती. आणि मस्तपैकी बघा रंगोली पण काढलेला आहे आहोनी. आणि आता सध्या मस्त भारी वाटते. आता आम्ही चालले ते मित्रांनो धार काढायला. तर आजचे ब्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आजचे आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा. आणि UP अँड महाराष्ट्र कपल जोडीला सपोर्ट करायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. बाय. ऊन लागते मित्रांनो. मम्मी